बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडभडे लिखित एक कादंबरी मोक्षदाता भाग 7. वातावरणात चांगलाच गारवा होता. शिवा उठून सार आवरून स्मशानात आला होता. धुक्याची दाट चादर अद्यापही स्मशानाभोवती लपेटली होती. त्याने नेहमीप्रमाणे खराटा हातात घेतला आणि सार स्मशान झाडून काढलं. मग पाणी शिंपडलं. शांताई घालायची म्हणून त्याने शिवशंकराच्या मूर्तीजवळ रांगोळी काढली. सरावाने आता त्याला रांगोळी ही जमू लागली होती. त्याने अंगावर भस्म लावलं. भस्म लावायला त्याला मनापासून आवडत होतं. पद्मासन घालून त्याचे हात मांडीवर ठेवले आणि डोळे मिटवून घेतले. किती वेळ गेला कुणास ठाऊक. अचानक त्याला जाग आली. समोर हेमांगी त्याच्याकडे पाहत स्वस्थ बसली होती. मनातून त्याला आनंद झाला. तुम्ही? त्याने आश्चर्याने विचारलं. हो, आम्हीच, पण तुझ्याकडे आले नाही. बाबांनी फोन केला म्हणून आले. बाबांनी फोन केला? आश्चर्य आहे. मला तुझ्याशी बोलायचं नाही. बाबा कुठे आहेत? येईलच इतक्यात. थंडी होती म्हणून मीच म्हटलं जरा उशिराने ये. ही रांगोळी कुणी काढली? का बिघडली? नाही नाही, चांगली आहे. मला नाही येत रांगोळी. शिवा. आणि ती बोलता बोलता थांबली. त्याच्याकडे न पाहताच तिथून उठली. बोल ना, बोल ना, काय बोलायचं ते. तिचा राग अद्याप गेला नाही हे जाणवत होतं. पद्मासन सोडून तो उठला आणि शिवशंकराच्या चौथऱ्यावर बसला. ती दूर जाऊन लाकडांच्या ढिगाजवळ उभी होती. त्याला वाटलं एकदा जाऊन सॉरी म्हणावं, पण तो उठला नाही. अखेर तीच त्याच्याजवळ आली. बाबा कधी येणार आहेत? यायला तर हवे होते आत्तापर्यंत. निघालेही असतील. मी जरा लवकर आलो. मला लवकर यायला आवडतं. काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलत होता. शिवा, बोलल्या वाचून मला चैन पडत नाही. पण मला तुझा खूप राग आला आहे. वाटतं अगदी बोलूच नाही तुझ्याशी. पण काय झालं, या 8 दिवसात मला कुठेही स्वस्थता लाभली नाही. स्वभाव आहे बोलायचा आणि न बोलणाऱ्या व्यक्ती मला आवडतच नाहीत. पण काय होतं. बोलता बोलता ती थांबली. पण काय होतं? त्यानं उत्सुकतेने विचारलं. मला नाही माहीत मला काय होतं ते. जाते मी आता. त्यानं थांबवलं नाही. ती आपल्या कारजवळ येऊन उभी राहिली. गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता तिच्या सडपातळ शरीराला खुलवत होता. तिच्या गुलाबी गौरवर्णावर एक वेगळी चमक होती. कानातले झुमके आणि तिच्या कुरळ्या केसांच्या बटा डुलत होत्या. शिवाला पुन्हा वाटलं जावं आणि तिच्याशी बोलावं. ती दयारामची वाट पाहत होती आणि कधी नव्हे तो त्याला यायला वेळ होत होता. तो अखेर तिच्याकडे निघाला. पण तेवढ्यात एक शववाहिका फाटकातून आत आली. त्यामागोमाग 5-6 गाड्या आणि स्कूटर्स आत आल्या. त्याला रजिस्टर आणायला खोलीत जायचं होतं. पण हेमांगी ठाकूर गाडीजवळ उभी असली त्याला दिसत होती. तो धावत तिच्यापर्यंत पोहोचणार तेवढ्यात ती गाडीत बसली होती आणि गाडी स्टार्ट करून ती निघूनही गेली होती. चुकलंच आपलं. चुकतंच नेहमी आपलं. ती कशासाठी आली होती हे तर आपण विचारायला हवं होतं. आत्ताही आपण फोन करू शकतो. त्याच्या मनात आलं, पण सरण रचायचं होतं. एंट्री करायची होती. लाकडं मोजून द्यायची होती आणि मृत्यूची नोंदही करायची होती. मनात येऊनही त्याने हेमांगीला फोन केला नाही. सारं आटोपताना दुपार झाली होती. आता स्मशानात 5 प्रेतं जळत होती. गर्दी येत होती, जात होती. शोकसागर कधी अमर्याद तर कधी मर्यादेत होता. दयारामलाही आल्यापासून उसंत नव्हती. आज एकदम सकाळी सकाळी 5-6 माणसं लगबगीने जावीत तशी गेलीत. कोणी कशाने, कोणी कशाने.
मृत्यू आला होता म्हणून सर्वांना नाईलाज होता. त्या दिवशी कोणीतरी म्हणत होतं, साऱ्या शक्यता अशक्यता मृत्यूजवळ संपतात. जीवनाचं अखेरचं गणित मृत्यू, त्याला नाही सोडवता येत कुणालाच. दयाराम विचार करत आपलं काम करत होता. जरा निवांत झाल्यावर त्यानं शिवाला हाक मारली. शिवा, सध्या मोकळा वेळ आहे, डबा खायला चल. शिवा हातपाय धुवून खोलीत आला. दयारामने डबा उघडला. आज ओल्या वाटाण्याची उसळ, घरी तर नव्हत्या मटारच्या शेंगा. अरे, मध्ये बोलता बोलता हेमांगी ठाकूर म्हणाली होती तिला ओल्या वाटाण्याची उसळ आवडते. आज ती येणार होती म्हणून मुद्दाम बाजारात जाऊन शेंगा आणल्या, त्या सोलल्या, मग उसळ केली. म्हणून तर मला एवढा उशीर झाला. अजून नाही आली बघ ती. चल आपणच खाऊया. बाबा, ती आली होती. कोण आली होती? हेमांगी ठाकूर. सकाळी 9-9:30लाच आली होती ती. कशा करता आली वगैरे काही बोलली नाही. मीही विचारलं नाही. काय म्हणावं शिवा तुला, साक्षात सरस्वती लक्ष्मी आली होती तिच्या रूपाने. म्हणजे? अरे, आपल्या घराचा प्रश्न आला होता तेव्हा मी शेजारच्या माणसाला म्हटलं ना, मी 8 दिवसांनी सांगतो म्हणून. मग मी हेमांगीला फोन केला. ती तिच्या वडिलांशी बोलली. तेव्हा त्या दयाळू माणसानं आपल्याला शेजारचाच प्लॉट दिला आणि अगदी एक पैसाही न घेता. फक्त आता हे घर आपल्याला शेजारच्या प्लॉटमध्ये बांधावं लागेल एवढंच, आणि येईल तो खर्च बघावा लागेल. मग ती कशाला येणार होती? माहीत नाही. कदाचित हेच सांगायला, कदाचित माहिती घ्यायला. पण ती एवढं म्हणाली की मला आता शिवाशी काहीच काम नाही. ती येणार म्हणून मी उसळ केली. बाबा, तुला तर मोबाईलवर फोन करता येत नाही. नव्हताच येत. तू शिकवतो म्हणालास तरी मी शिकलो नाही. पण एक दिवस तू नसताना ती आली होती. म्हणाली, बाबा फोन करता आला पाहिजे, ऑन आणि ऑफ तरी करता यायला हवा. म्हणून तिने कागदावर लिहून दिलं, वारंवार करायला लावलं. खरंच एवढी श्रीमंताची पोरगी पण. दयाराम बोलता बोलता थांबला. त्याला म्हणायचं होतं, शिवा, अशीच एखादी किंवा हीच मुलगी तुझ्या जीवनात आली तर तुझं काम सोपं होईल. पण आपली तिची कशाचीच बरोबरी नाही, हे मला माहीत आहे. सकाळी ऑफिसमध्ये आलेला पेपर अजून शिवानी पाहिलाही नव्हता. खरं तर पेपरातल्या बातम्या वाचल्या की एक सकाळचं काम झाल्यासारखं त्याला वाटायचं. आज ते राहून गेलं होतं. तो टेबलावरचे पेपर हातात घेणार तोच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. फोन हेमांगीचा होता. त्याने तो ऑन केला. शिवा, मला तुझा राग आला आहे, पण आज मी आले तेव्हा तू पद्मासन घालून ध्यानस्थ बसला होतास आणि अगदी म्हणजे अगदी 100% शिवशंकरासारखा दिसत होतास. मला शिवशंकराचं विलक्षण आकर्षण आहे. त्याच्या कार्याचं आकर्षण आहे. त्याच्या कार्याविषयी नितांत श्रद्धा आहे. हे मला तुला सांगितल्याशिवाय चैन पडणार नव्हतं म्हणून मी तुला फोन केला. खरं तर माझा राग गेलेला नाही. खरंच गेला नाही माझा राग. शिवाला मनोमन हसू आलं. खरं त्याला ठरवून सॉरी म्हणायचं होतं, पण ते राहिलंच. तो पेपर घेणार एवढ्या दयाराम म्हणाला, कोणाचा फोन होता रे? हेमांगीचा. मग तू काहीच बोला नाहीस? फोन कट झाला बाबा. आण मीच बोलतो तिच्याशी. त्यानं नंबर लावून फोन त्याच्याजवळ दिला. हॅलो वगैरे न म्हणता दयारामने सुरुवात केली. पोरी, तू सकाळी येऊन गेलीस. खरं तर मी तुझ्यासाठी वाटाण्याच्या शेंगांची उसळ आणली होती. ती करायला वेळ झाला. आता आम्ही दोघांनी ती संपवली. कशाला आली होतीस पोरी? बाबा, मला सांगायचं होतं की तो प्लॉट सरकारी योजनेतून तुम्हाला मिळाला. दुसरं म्हणजे माझे बाबा म्हणाले
2-3 खोल्या तुम्हाला बांधून देण्याची व्यवस्था करतो. पण त्यांना कशाला त्रास? बाबा, ते स्वतः थोडंच बांधणार आहेत. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरलाच सांगतील ते. पोरी, खूप केलंस. इतकं तर कोणी करीत नाही. लोकांच्या हातचा छदाम सुटत नाही. खूप उपकार आहेत बघ. असं काही बोलू नका बाबा. जे काम समाजात कुणीच करत नाही ते काम तुम्ही करता. तुम्ही नसतं केलं तर एखाद्याने ते केलं असतं. पण ते एखाद्या माणसासाठी केलं तर, आणि बाबांनी किंवा मी बाबांकडे केवळ शब्दच वापरले आहेत, तेव्हा नाही म्हणू नका एवढंच. पुढच्या 8 दिवसात घराचं काम सुरू होईल. दयारामच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तो फोन बंद करणंही त्याला जमलं नाही. शिवानी सार ऐकलं होतं. त्याने फोन बंद केला. कुठली कोण पोरगी, नातं ना गोत, देवासारखी धावून आली. कोण्या जन्माची पुण्याई तिच्या रूपाने आली कोण जाणं. दयारामचा स्वर हळवा झाला होता. सरळ मार्गावर अशी ही फुलांची बाग असेल याची त्यानं कधीच कल्पना केली नव्हती. दयाराम भावविवश होता. तितक्यात पुन्हा एक शववाहिका आली आणि त्यामागे राम नाम सत्य आहे म्हणत अनेक स्कूटर्स आल्या. दयाराम म्हणाला, शिवा, तू बस, मी बघतो. अडलं तर हाक मारतो. दयाराम बाहेर गेला आणि इतका वेळ वाचायचं म्हणून टेबलावरचा पेपर तसाच राहत होता तो त्याने झटकन उचलला. आता निदान मुख्य बातम्या तरी बघाव्यात म्हणत त्यानं पेपर उघडला आणि पहिल्याच पानावरची बातमी वाचून तो दचकलाच. ज्याचं स्वप्न दयाराम पाहत होता त्या पवित्र देवकन्या गंगा नदीत 100 मृतदेह सापडले होते. गंगा लोकमाता, तिने आपल्या प्रवाहाबरोबर ते नेले असतीलही, परंतु त्याच नदीचं पाणी अंत्यसमयी मुखात घातलं जातं. ती नदी इतकी अपवित्र केली जाते. काहीच दिवसांपूर्वी पेपरमध्ये बातमी होती, पंतप्रधानांनी गंगाजल शुद्धीकरण योजना राबवली जाणार आणि गंगा नदीला पावित्र्य आणि सुचिता प्रदान केली जाईल असं म्हटलं होतं. तो 80 घाट, मनकर्णिका घाट एकदम स्वच्छ राहील याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. आणि आज त्याच गंगेत हरिश्चंद्र घाटावरच्या महास्मशानात आलेली प्रेत जशीच्या तशी अर्धवट जळल्यावर नदीत ढकलली होती. त्याच नदीचं पाणी प्राणीमात्रांचं जीवन आहे. ते जीवन नष्ट करणारा मानव अखेर दुष्टकर्म आहे, अत्यंत स्वार्थी आहे. स्वार्थी लोकांची जात समूळ नष्ट करायला हवी. लाखो करोडो भाविकांना गंगा नदी मोक्षदायिनी वाटते. त्या गंगा नदीचा असा उपयोग. त्याने पेपर झटकन बंद करून कपाटातल्या रद्दी पेपरात ठेवला. दयारामचं स्वप्न पूर्ण करायचं त्याने ठरवलं होतं. ती गंगा अशी दूषित झालेली त्याला सहन होणार नव्हती. दयाराम खोलीत येऊन म्हणाला, शिवा, लाकडं काढताना एक घसरून माझ्या पायावर पडला. रक्त येतंय. तू जाऊन सरण रचून दे. शिवा खोली बाहेर आला आणि सरण रस्ता रस्ता त्यानं विचारलं, कोण गेलं? हे आनंद महाराज आहेत. म्हणूनच एवढी गर्दी दिसते आहे. शिवा म्हणाला, महाराज फार पोचलेले होते, निस्वार्थी, कनवाळू होते. त्यांची शिष्य परंपरा खूप मोठी आहे. मग त्यांचा आश्रम, मठ वगैरे? नाही, काहीच नाही. ते फिरते महाराज होते. मंदिरात राहायचे, कुणाच्याही घरी प्रसंगी थांबायचे, कीर्तन करायचे. कधी त्यांचं नाव पेपरात आलं नसेल, पण विदर्भातलं प्रत्येक घर त्यांना आपलं मानतं. ते अकोल्याहून काल आले. मंदिरात उतरले हनुमानाच्या आणि सकाळी पाहिलं तर ते झोपेतच गेलेले. त्यांच्याविषयी खूप काही कोणालाच माहिती नव्हती, म्हणून आम्ही अंत्यसंस्कार केला. खरंच भाग्यवान म्हणावा असा माणूस. गर्दीतून ऐकणाऱ्यांपैकी कोणीतरी म्हणालं, एका अनोळखीत तरीही आपलं वाटावं अशा एका व्यक्तीसाठी ते 100 माणसं आलीत. खरंच भाग्यवान माणूस आहे. शिवाच्या मनात आलं. तेवढ्यात एक जण म्हणाला, महाराजांची एक इच्छा होती. त्यांना काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं.
इथे आले की बोलता बोलता ते म्हणायचे. आणखी एक इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. आपल्या कीर्तनातून म्हणायचे, आपण सारे आपल्यासाठी जगता रे, जरा दुसऱ्यांसाठी जगा. त्या निराधार लोकांना आश्रय द्या, त्यांना 4 घास अन्न द्या. स्वतःचं स्वतः खाणं ही प्रवृत्ती झाली. आपल्यातलं दुसऱ्याला देणं ही संस्कृती झाली आणि दुसऱ्याचं उडून खाणं ही विकृती झाली. महाराज खूप काही सांगायचे, पण मग त्यांच्या इच्छा पूर्ण कोण करणार? शिवानंही सहज विचारलं. आम्ही पूर्ण करू. त्यांची शिकवण वाया नाही जाणार. त्यांच्या आयुष्यात त्यांना हक्काचं घर, मठ, आश्रम नसेल बांधता आला, पण आज आम्ही जेवढे इथे आलोय ते सर्व मिळून निराधारांसाठी अन्नछत्र आणि आश्रम काढू, त्यांच्याप्रमाणेच शुद्ध विचारांनी, आणि त्यांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू. शिवाला वाटलं सांगावं, ह्या अस्थी आश्रमाच्या जागेतच पुरून टाका, गंगेला अधिक दूषित करू नका. पण तो बोलला नाही. सरण रचून तो दूर जाऊन उभा राहिला आणि गर्दीला आवाहन करत एक जण म्हणाला, आपण सारे आनंद महाराजांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथं आले आहोत. आनंद महाराज कोण होते, कुठून आले, कधी आपल्यात मिसळले कळलंच नाही. अत्यंत देखणं व्यक्तिमत्व आणि भाषा प्रभुत्व त्यांना लाभलं होतं. आवाजही मृदू आणि मधुर होता. ते कधीच कुठे रागवले नव्हते. कदाचित त्यांनी तो स्वभावच सोडून दिला असावा. त्यांनी सर्वांना वारंवार म्हटलं, दुसऱ्यावर प्रेम करा, निराधाराला आधार द्या. आज आपण संकल्प करू की निराधारांसाठी आश्रम काढूया. या आनंद महाराजांनी आपल्याला दिलेलं प्रेम आणि सुविचार ते आपल्या मनात रुजलेत, हे आता ते गेल्यावर जाणवतंय. आज त्यांना निरोप देताना मन भरून आलंय. कुठल्याही प्रसिद्धी मागे न लागणारा हा देवदूत प्रसन्न मनाने देवकार्य करत राहिला. अशा शुद्धतम आत्म्याला सद्गती मिळेलच, परंतु आपल्याला त्यांच्यामुळे जीवनात सन्मार्ग मिळावा. नंतर एकेकाने त्यांच्या आठवणी सांगायला सुरुवात केली आणि पाहता पाहता संध्याकाळ तलावाच्या दिशेने स्मशानात अवतरली. हळूहळू गर्दी पांगली. त्या गर्दीतल्या लोकात प्रत्येक वेळी असणारं दुःख होतंच. आपलं कुणी गेल्यासारखं, पण त्याचबरोबर उत्साह, प्रेरणा, कार्य करण्याची उर्मी पण होती. रात्र झाली होती. शिवा आणि दयाराम स्मशानाच्या फाटकाला कुलूप लावून नेहमीप्रमाणे घरी निघाले होते. दयाराम लंगडत होता. बाबा, खूप लागलं असेल तर डॉक्टरकडे जायचं का? होईल ठीक. खूपदा असं लागतच असतं, पण तू अधिकच लंगडतो आहेस. हाडावर लागले म्हणून. होईल 1-2 दिवसात ठीक. शिवा काही बोलला नाही. 1 दिवसात जर बरं वाटलं नाही तर दयारामला डॉक्टरकडे न्यायचं असा निश्चय मनाशी त्यानं केला. त्याने आंबे हळदीचा गरम लेप त्यांच्या पायावर लावला. दयारामला असह्य वेदना होत आहेत हे न बोलताही त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं. दयाराम सुदृढ होता, पण आता थोडा थकला होता. घरात कुणीतरी आणखी असावं म्हणजे घराला घरपण येईल, संवाद वाढतील, आनंदाचे क्षण येतील, ही त्याची अपेक्षा चूक नव्हतीच. पण शिवाला ह्या सर्वात कुठेच इंटरेस्ट नव्हता. तो अनेकदा विचार करायचा, असं का होतं? तारुण्य सुलभ भावना आपल्यात का नाहीत? वाचनालयात ही गौरी, बाजारात नेहमी भेटणारी आपल्याच कॉलेजची मैत्रिणी शुभदा, या दोघींना पाहून मन कधी उचबळून का येत नाही? ती हेमांगी ठाकूर अशीच जवळ येऊ पाहणारी, पण आपल्या मनाने झटकून टाकलेली. आपल्याला ओढ आहे ती कशाची? काही काळ आपण देव दिसावा म्हणून पद्मासन घालून डोळे मिटून बसत होतो. ध्रुवानी मिटलेल्या डोळ्यांसमोर विष्णुदेवांची प्रतिमा ठेवली तसं आपण शिवशंकराची प्रतिमा आणून तासन तास ध्यान करत होतो. पण ईश्वर नाही भेटला, ना समाधान मिळालं. कोण्या एका साधूच्या प्रवचनाला गेलो होतो तर त्यानं म्हटलं, ईश्वर ही अनुभूती आहे. चैतन्य, ऊर्जा, आत्मा ह्या साऱ्या अनुभूतीच्या गोष्टी आहेत.
तसंच वारा दिसत नाही पण त्याची अनुभूती येते. फुलातला सुगंध दिसत नाही पण तो अनुभवता येतो. तसाच ईश्वर आहे जो शब्दात सांगता येत नाही. दार्शनिक सिद्धांताच्या आणि ज्ञान विज्ञानाच्या कसोटीवर तपासूनही ईश्वर गवसत नाही. तो केवळ अनुभूतीने कळतो. त्या साधूच्या वाक्यांनी मन अधिकाधिक विचार मात्र करू लागलं. विशेषतः जंगलात फिरताना अननुभूत अनुभूती येत राहिली. काही काळानंतर ईश्वर या जाणीव नेणिवेच्या पलीकडे असलेल्या आणि अनुभूतीने प्राप्त होणाऱ्या संकल्पनेतून आपण बाहेर पडलो. आणि मग एकच प्रश्न जो आज तागायत आहेच, आपल्या जीवनाचं प्रयोजन काय? निसर्ग नियमाने बाल्यावस्था संपली, आता तारुण्यावस्था आहे. काहीही केलं नाही तरी वृद्धावस्थाही येणार. आणि आपण करतो काय? केवळ स्मशानात दयारामला मदत. हेच का आपल्या जीवनाचं कार्य आहे? हळदीचा लेप दयारामच्या पायावर लावता लावता मधमाशांनी घोंगावत यावं तसे अनेक विचार त्याच्या मनात येऊन गेले. आणि तो स्वतःशीच हसला. आपल्याला स्वतःशी संवाद करायची सवय झाली आहे. मन ही असं विचित्र दिसत नसलं तरी स्वतःचं अस्तित्व क्षणोक्षणी जाणवून येतं. दयाराम शांत झोपला, पण आज शिवाला झोप येत नव्हती. तो उठून बाहेर आला. हवेत गारवा होता. संपूर्ण सृष्टी निद्रिस्त होती. कुठेही सळसळ नव्हती. त्या निशब्द रात्री शिवा अंगणातल्या दगडावर येऊन बसला. आकाश निरभ्र होतं. चांदण्याची शाल आकाशभर पसरली होती. कुण्या देवकन्येची ही चंदेरी शाल असावी, की कुण्या प्रियकराने प्रेयसीसाठी खास तयार केलेलं हे चंदेरी वस्त्र असावं, की रजनीकांताने रोहिणीला सप्रेम भेट दिलेलं हे उत्तरीय असावं, की सारी पाटात हरवल्यावर शिवशंकराने गिरिजेला हे महावस्त्र बहाल केलं असावं, की ब्रह्मदेवानी सृष्टीलाच हे पांघरून घातलं असावं. शिवा विचार करत बसला होता. साकाराकडून निराकाराकडे जाणारा मार्ग त्याच्यासमोर प्रगट झाला होता. संपूर्ण मार्ग अननुभूत सुगंधाने भरलेला होता. अनाहूत नाद त्या मार्गात होता. निराकाराचा मार्ग संकीर्ण होता होता संपला होता. अखेरच्या स्थळी शिवशंकर ध्यानस्थ बसले होते. अगदी त्याच्या मनात होते तसेच. गौर वर्णाचे सुदृढ शरीरयष्टीचे जटाजूट बांधलेले, मस्तकी भस्माचे विलेपन असणारे. त्याच्या जटेत गंगा होती, गळ्यात सर्पमाळा होती. व्याघ्रांबरधारी शिवशंकर त्याच्या येण्याची चाहूल लागताच नेत्र उघडून म्हणाले, ये शिवा, मी तुझीच प्रतीक्षा करत होतो. मी येणार हे तुम्हाला कसं माहीत देवा? शिवशंकर हसले, म्हणाले, जीवनाचा प्रवास करून आलास, विश्राम कर. देवा, जीवन प्रवास अद्याप पूर्ण कुठे झाला? ते खरंच आहे. मग का आलास? देवा, एका प्रश्नाने मी अत्यंत संभ्रमित आहे. माझ्या जीवनाचं प्रयोजन काय? मी निरर्थक जगतो आहे का? तसं प्रत्येक जीवाचं जगण्याचं प्रयोजन असतंच असं नाही. जन्माला आल्यावर आपापल्या बुद्धीनुसार कर्मानुसार हा प्रवास करावा लागतो. ज्याला वाटतं आपण ह्या जीवनात काहीतरी करायला हवं, तो ते कार्य निश्चितच करतो. आणि जो निश्चित कार्य करतो त्यासाठी लागणारी प्रेरणा, ऊर्जा, सातत्य आणि आरोग्य प्रत्यक्ष ईश्वरच बहाल करत असतो. तुमच्या जीवनाचं प्रयोजन ईश्वर कधीच ठरवत नाही. ते तुम्हालाच ठरवायचं असतं. परंतु मला कळत नाही. मी संभ्रमित आहे म्हणून तर तुला विचारतो. शिवा, प्रत्येक मानवाच्या इच्छा, आकांक्षा, ध्येय धोरणं ही काही ईश्वर ठरवत नाही. ती ज्याची त्याने ठरवायची असतात. संपूर्ण समाजात जेव्हा आपदस्थिती येते तेव्हा ईश्वराचं जन्म प्रयोजन सिद्ध होत असतं. मग मी काय करावं देवा? मला विवाह करून सांसारिक सुख प्राप्त करायला आज तरी इच्छा नाही. तपस्या करायला किंवा विरक्त जीवन जगायला माझ्या बाबांचं कसं होईल म्हणून इच्छा नाही.
मग मी काय करू? सर्वांनी काही करावं असं तर नाही, परंतु तुझ्या मनाला प्रश्न पडलाय तो तू सोडवणार आहेस. परंतु तू माझं कार्य करण्यास सहकार्य करतो आहेस, तेव्हा तुझ्या जीवनाचं हेच प्रयोजन आहे. तू जे कार्य आपल्या पित्यासह करतो आहेस ते कार्यच तुला माझ्यापर्यंत घेऊन येईल. तेव्हा संभ्रमित न राहता मनाची शांती अढळ असू दे. मग मग असे प्रश्न पडून वारंवार मन का संभ्रमित होतं? कारण प्रत्येक माणसाचं न दिसणारं मन हे सतत कार्यशील असतं. त्याच न दिसणाऱ्या मनात संवेदना, विचार येत असतात. हेच विचार पुढे कार्यरत करावेत की नाही याचाही विचार मनच करतं. तेव्हा सत्सद विवेक बुद्धी किंवा विवेक बुद्धी जे सांगेल तसं वागावं. आणि तसंही सर्वसामान्य सुखी माणसं प्रवाह पतितासारखं जीवन जगतात. सुख आणि दुःख दोहोंचा अनुभव घेतात. आता तूच ठरव तुला काय करायचंय ते. क्षणभर शिवा गोंधळला. आपण खरंच शिवशंकराशी प्रत्यक्ष संवाद साधत होतो का, हा प्रश्न त्याला पडला. आणि त्याला स्वतःलाही आश्चर्य वाटलं की समोरच्या निरभ्र आकाशात अचानक पांढरे मेघ येऊन समोर शिवशंकराची लावण्यमयी प्रतिमा तयार झाली होती. शिवाने डोळे मिटून घेतले आणि तो मनोमन म्हणाला, देवा शिवशंकरा, आज तू मला दर्शन दिलंस. माझ्या जीवनाचं प्रयोजन काय ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला सांगितलंस. देवा, मी कोण आहे, कुणाचा मुलगा आहे, कोण माझी आई, कोण माझे वडील, कोण माझे आप्तस्वकीय, हेही मला माहीत नाही. स्मशानातच जन्म व्हावा तसा इथे आलो, इथेच वाढलो, इथेच जगतो आहे. कुठेच लक्ष द्यावं असा वेळ मिळाला नाही. पण तुझ्याविषयी अत्यंतिक श्रद्धा मनात आहे, म्हणूनच तुझ्या कार्याची जाणीव करून घेण्याचा माझा प्रयत्न मी कायम करतो. माझ्या जीवनाचं प्रयोजन मला कळेल किंवा कळणारही नाही, पण आज तरी मला माझ्या काशी विश्वेश्वराचं आणि हरिश्चंद्र घाटावरच्या महास्मशानाचं दर्शन घडवायचं आहे. कदाचित हेच माझ्या जीवनाचं प्रयोजन असावं. शिवा बोलता बोलता थांबला. खरंच हे प्रयोजन कुणाला सांगितलं तर लोक हसतील, निश्चितच हसतील. हे काय जीवनाचं प्रयोजन आहे? लोकांची मोठमोठी स्वप्न असतात, आकांक्षा, इच्छा असतात. ती पूर्ण करण्यासाठी त्यांचं जीवन समर्पित असतं. मी सर्वसामान्य स्मशानात राहणारा, मला कसलीही स्वप्न आणि ध्येय धोरणं नाहीत. माझं जीवन किडामुंगीसारखं नगण्य, अगदीच नगण्य, क्षुद्र. असा का विचार करतो शिवा? अरे, त्या बाबाची इच्छा पूर्ण करणारा, त्याला सहकार्य करणारा तूच तर मोक्षदाता आहेस. शिवा हसला, मन मोकळं हसला. कितीतरी दिवसांनी त्याला प्रसन्न आणि मोकळं वाटत होतं. तो उठून घरात आला, आपल्या बिछाणावर बसला. अनामिक आनंदाने त्याचं हृदय भरून आलं. शिवा, झोपला नाहीस? बाहेर अंगणात बसलो होतो. मला वाटलंच होतं. शिवा, अधेमध्ये तू असा एकटाच असतोस. मला तुझी खूप काळजी वाटते रे. आज मी आहे म्हणून तुला कशीबशी सोबत आहे, पण मी नसेन तेव्हा? असं का बोलतोस बाबा? मृत्यूचं रोज दर्शन घेता घेता केव्हा तो क्षण येईल ज्यावेळी मृत्यू आपल्याला गळामिठी घालील हे कळणारही नाही. पण आत्ताच कशाला बोलतोस? बोललो नाही म्हणून मरण चुकणार आहे का? तू म्हणतोस तर नाही बोलत, पण शिवा, आता तू लग्न कर आणि दुसरीकडे कुठे नोकरी बघ. इथे रोज मरणाचं दर्शन घेत जगू नकोस. बाबा, जोवर तू आहेस तोवर मी तुझ्याच बरोबर आहे. नंतरचं नंतर बघू. लग्नाचा विचार मग करीन. अगोदर तुला काशी विश्वेश्वराचं, गंगेचं आणि महास्मशानाचं दर्शन घडवीन. खरं म्हणतोस? खरं?
अगदी खरं, लहान मुलाच्या उत्सुकतेने दयारामने म्हटलं आणि शिवाचं उत्तर ऐकून दयाराम बिछाण्यावर उठून बसला. केव्हा जायचं? पुन्हा दयारामचा अधीर प्रश्न. लवकरच जाऊ, शिवा म्हणाला आणि आत्यंतिक आनंदाने दयारामला काही सुचेनासं झालं. त्याच्या डोळ्यासमोर न पाहिलेल्या त्या महास्मशानाचं चित्र साकारलं. शिवा मात्र शिवशंकराच्या दर्शनाने अत्यंत प्रसन्न होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.